महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया एमएसपीएम ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस प्रस्तुत करता है। सोमैया डिप्लोमा इन फार्मेसी अब फार्मेसी का शिक्षण लेकर अपना भविष्य संवारे। एडमिशन ओपन फॉर डी फार्मा। डी फार्म करे 2 वर्ष प्रति वर्ष एकदम किफायती फीस में। डी फार्म के लिए 12वीं साइंस पास विद्यार्थी प्रवेश ले सकते हैं। इस कोर्स के बाद आप बन सकते हैं ड्रग इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, फार्माकोलॉजिस्ट, क्लिनिकल ट्रायल रिसर्च एसोसिएट या फिर फूड कॉस्मेटिक प्रोडक्ट डेवलपमेंट साइंटिस्ट। ओबीसी तथा ओपन कैटेगरी की लड़कियों के लिए 100% स्कॉलरशिप। स्केड्यूल्ड कास्ट, स्केड्यूल्ड ट्राइब्स, नोमैडिक ट्राइब्स, विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास एंड डिनोटिफाइड ट्राइब्स के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप। ओबीसी ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप, माइनॉरिटी स्कॉलरशिप और ईबीसी स्कॉलरशिप। We have best faculties here at Somaiya Diploma in Pharmacy Chennai. We have best facilities here. इच्छुक विद्यार्थी आवश्यक डॉक्यूमेंट्स के साथ आज ही अप्लाई करें और अपने फार्मेसी करियर की शुरुआत करें। आवेदन के लिए संपर्क करें सोमैया डिप्लोमा इन फार्मेसी, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर। विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर आदित्य ठाकरे ने महाराष्ट्र के पर्यावरणीय हालात को लेकर गंभीर चिंता व्यक्त की। उन्होंने विशेष रूप से चंद्रपुर, ताडोबा, अंधारी टाइगर रिजर्व और राज्य के अन्य क्षेत्रों में बढ़ते पर्यावरणीय दबाव का उल्लेख करते हुए कहा कि पर्यावरण संरक्षण केवल सरकार की नहीं बल्कि प्रत्येक नागरिक की जिम्मेदारी है। उन्होंने लोगों से अपने शहर, मोहल्ले और घरों के आसपास हरित वातावरण बचाने के लिए सक्रिय भूमिका निभाने की अपील की। आदित्य ठाकरे ने कहा कि चाहे कोई भी व्यक्ति राज्य के किसी भी हिस्से में रहता हो, पर्यावरण को बचाने की सबसे बड़ी ताकत आम जनता के पास है। उनके अनुसार प्रदूषण, जंगलों की कटाई और प्राकृतिक संसाधनों के अंधाधुंध दोहन जैसी चुनौतियों का सामना करने के लिए समाज को एकजुट होकर काम करना होगा। उन्होंने जोर देकर कहा कि पर्यावरण संरक्षण के लिए सामूहिक प्रयास ही भविष्य की पीढ़ियों को सुरक्षित और स्वच्छ वातावरण दे सकते हैं। अपने संबोधन में ठाकरे ने राज्य और देश की मौजूदा नीतियों पर भी निशाना साधा। उन्होंने आरोप लगाया कि यदि वर्तमान सरकार और उसकी विचारधारा इसी तरह जारी रही तो देश के प्राकृतिक संसाधनों को गंभीर नुकसान पहुंच सकता है। उन्होंने लोगों से पर्यावरण संरक्षण के मुद्दे पर जागरूक होने और लोकतांत्रिक तरीके से अपनी आवाज उठाने का आह्वान करते हुए कहा कि प्रकृति और विकास के बीच संतुलन बनाए रखना समय की सबसे बड़ी आवश्यकता है। आज जागतिक पर्यावरण दिन आहे। अर्थात जगात मी नेहमी सांगतो की 2 प्रकारच्या विचारसरणी असतात। एक आहे ज्याला वाटते वातावरणीय बदल होत आहे, क्लायमेट चेंज खरं आहे, आणि दुसरी अशी विचारसरणी आहे जी ह्याच्यात विश्वासच ठेवत नाही। त्यांना वाटतं की क्लायमेट चेंज होतच नाही। असो, दोन्ही आपापल्या बाजूने जे करत असतात, विचार करत असतात, ते एका विचारधारेसाठी करत असतात। पण आपल्या देशामध्ये काही सरकारं, खास करून भाजपची सरकारं अशी आहेत की ना इकडचे ना तिकडचे, ते विचार करतात कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर मित्रांचे। आज तुम्ही पाहाल सगळेच ह्यांचे मंत्री, ह्यांचे पक्षातले लोक असतील किंवा सरकारमधली लोक असतील, जागतिक पर्यावरण दिनाचे मोठे बॅनर्सवर दिसतील, होर्डिंगवर दिसतील, काही स्टेजवर दिसतील, कोण बीच साफ करत असेल, सगळं हे चालू राहणार। पण मुळात प्रश्न हाच येतो की आपल्या पर्यावरणासाठी, आपल्या वसुंधरेसाठी काही हे सरकार करत आहे का? तसं पाहायला गेलं तर केंद्र सरकारचाच विचार केला तर सगळीकडेच एकंदर पर्यावरण नष्ट करून टाकायचं हे धोरण त्यांनी आता ठरवलेलंच आहे। अरावली बघताय तुम्ही, अरावलीमध्ये लोकांना रस्त्यावर उतरायला लागलं, चिपको आंदोलन करायला लागलं। अंदमान तिथे देखील आपण पाहतोय मध्यंतरी विरोधी पक्षाला देखील जाऊन तिथे असाच व्हिडिओ बनवायला लागला आणि सत्य परिस्थिती लोकांसमोर आणायला लागली। जोशीमठ तर आपण पाहतोय लँडस्लाईडच्या मागे लँडस्लाईड झाल्यामध्ये मग रिपोर्टिंगच बंद करायचं सांगितलं। आणि जर आपला महाराष्ट्रच पाहिला, आपलीच शहरं जर पाहिली तर एकामागोमाग एक ही शहरं, इथे जे पर्यावरण आहे, जे काही नेचर आहे ते उद्ध्वस्त करत चालले। मुंबईचा विचार केला तर अनेक बिल्डरांसाठी, उद्योगपत्यांसाठी झाडांची कत्तल करायची परवानगी घ्यायला पण नाही लागत। पहिलं तर कत्तल करतात झाडांची आणि मग परवानगीसाठी जातात। कांदळवनं जवळपास 45,000 कांदळवनं ही मुंबईतली कापून टाकतात। तसंच पाहायला गेलं तर पुण्यामध्ये वेताळ टेकडीचा प्रश्न आहे, पुण्यामध्येच रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शनचा प्रश्न आहे। जगातलं पहिलं उदाहरण असेल जिथे रेड लाईन, ब्लू लाईन हे बदललेलं आहे। लोकांना असेल, शहराला धोका काय निर्माण होतोय हे पाहिलं नाहीये, पण कॉन्ट्रॅक्टरला काम कसं मिळू शकतं, राडारोडा अजून नदीत कसा भरू शकतो। नदीचं जास्ती करून जगात आपण पाहतो रुंदीकरण होतं, खोलीकरण होतं, इथे नदी अरुंद कशी होणार ह्याच्यावर लक्ष दिलेलं आहे। मुळामुठा ही पूर्ण संपूर्णच टाकायची हे कदाचित भाजपने ठरवलेलं असेल। तसंच वेताळ टेकडीचं मी सांगितलंच, नागपूरमध्ये अजनीवन ह्याच्या मागे लागलेले आहेत, नाशिकमध्ये तपोवनच्या मागे लागलेले आहेत, म्हणजे तपश्चर्याचं वन देखील सोडलेलं नाहीये। आणि असं जर आपल्याला वाटत असेल की हा सगळा प्रश्न हा फक्त आणि फक्त शहरांसाठी, हे नाहीये,
गावाकडे तर हा प्रश्न आहेच, पण आता हे जंगल पण सोडत नाहीयेत. अलीकडेच मी लोकांसमोर आणलं, लोहार डोंगरी चंद्रपूरमध्ये तिथे टायगर कॉरिडॉरमध्ये हे मायनिंगसाठी परवाने देत होते. कडाडून विरोध झाला, आंदोलनं झाली, उपोषण झालं, त्यामुळे ते आपण थांबवू शकलो. पण ते थांबत नाही तर दुसरीकडे आपण पाहतोय ताडोबा इंद्रावतीच्या मध्ये टायगर कॉरिडॉर दुसरं गडचिरोलीमध्ये हे आता हाती घेतले. बरं, ज्याची जबाबदारी आहे की ही सगळी जंगल वाचवायची, वने वाचवायची, तेच PCCF प्रिन्सिपल कॉन्झर्वेटर जे आहेत फॉरेस्टचे, त्यांनी एक पत्र दिलं की केंद्राकडे तुम्हाला लिहायला लागेल, केंद्रीय परवानगी लागतील. मग दुसरं पत्र 10 दिवसानंतर लिहिलं की आता ह्या परवानगीची गरजच नाही. आणि तिसरं पत्र लिहिलंय की पहिलं पत्र जे लिहिलं होतं की परवानग्या लागणार, ते आता कुठेही काही पकडू नका ग्राह्य, कारण ते आम्ही पत्र विड्रॉ करत नाही. मुळात आपले ना शहरं सुरक्षित आहेत, दुसरीकडे पाहतो नद्या असतील, जंगल असतील, वन जमीन सगळं काही घ्यायचं आणि यांच्या उद्योगपती मित्रांकडे किंवा मग बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या घशात टाकायचं. आज पर्यावरण दिन साजरा करत असताना नेमका हा प्रश्न पडतो की आपण साजरं नेमकं करायचं तरी काय. एका बाजूला आपण पाहतोय वॉटर कट्स आपल्या शहरांमध्ये लागले, उष्णता वाढत चाललेली, पावसाळा कधी येईल माहिती नाही, पण यांना धरण बनवण्यासाठी गारगाई डॅम म्हणजे तांसा वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये 5 लाख झाडं कापायचे, तिथे पर्याय आहे, डिसॅलिनेशनचा पर्याय आहे, एक सुद्धा झाड कापायला लागणार नाहीये. पण ह्यांना साजरे करायचे आहेत ते पर्यावरण दिन नाही, त्यांचे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचे वाढते बँक अकाउंट. आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणाला आपण डोक्यावर बसवलेलं आहे. आणि तरुण म्हणून असेल किंवा काही तुमचं वय असेल, कुठेही तुम्ही राहत असाल, आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या शहरात, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या अंगणामध्ये पर्यावरण नेमकं वाचू कोण शकतं, तर आपण वाचू शकतो. ह्याच्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा तर देतच आहे, पण ही देखील चिंता व्यक्त करत आहे की हे सरकार आणि हीच विचारधारा जर आपल्या देशात राहिली तर आपल्या देशाचं दुर्दैवाने वाळवंट करून ठेवतील. ह्याच्याकडून आपल्याला वाचायचंय आणि लढायचं.